नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 272वा, प्रकरण चाललंय 46वा, काल कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 40 ते 42. प्रथम आपण 40वा दोहा ऐकूयात. काय चिणावै मालिया, लांबी भीती उसारी. घर तो साढे तिन्ही हात, घणवत पवनाचारी. काय चिणावै मालिया, लांबी भीती उसारी. घर तो साढे तिन्ही हात, घणवत पवनाचारी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मनुष्या, लांब लांब भिंती बांधून तू घर का बरं बांधतो आहेस? तुला एवढ्या घराची जरुरी नाही आहे. तुझं घर तर 3.5 हात लांब आहे. फार फार तर आणखी मोठं असेल तर 4.25 हात लांब असेल. इथे मनुष्य मोठी मोठी घरं बांधतो, परंतु मानव देह हे जीवाचं घर आहे. कोणत्याही मानवाचं हे घर 3.5 हात किंवा मनुष्य जर अगदी उंच असेल तर 4.25 हात एवढंच लांब असेल. मनुष्याने पुन्हा या देहात न येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पण तो आणखीन मोठं घर बांधून आपल्यालाच कोंडून घेतो. म्हणजेच अहंकाराने तो वागत असतो. रामाचं तर नावही घेत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या खोड्यात त्याला अडकून पडावं लागतं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कशास बांधिशी मनुजा तूही, मोठे घरे अपार. 3.5 हात तुझे घर, अथवा 4.25. कशास बांधिशी मनुजा तूही, मोठे घरे अपार. 3.5 हात तुझे घर, अथवा 4.25. पुढचा दोहा ऐकूयात 41वा. ऊंचा महलची नाईया, सोवन कलसु चढाई. ते मंदिर खाली पड्या, रहे मसणो जाई. ऊंचा महलची नाईया, सोवन कलसु चढाई. ते मंदिर खाली पड्या, रहे मसणो जाई. हे मनुष्या, तू उंच महाल बांधलास आणि त्यावर सोन्याचा कळस चढवलास. आता तोच महाल मोकळा पडला आहे आणि त्यात राहणारे तर स्मशानात गेलेले आहेत. उंच महाल बांधून त्यावर सोन्याचे कळस जरी चढवले तरीही एक ना एक दिवस ते घर सोडून तर जावं लागणारच आहे, परंतु ते पुन्हा मातीतही मिसळणार आहे. तेव्हा येथील क्षणभंगूर अशा आयुष्यात मनुष्याने शाश्वत सुख कसं मिळेल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. महाल उंच बांधून त्यावर, शोभे कळस सोन्याचा. महाल तोही कोसळेल मग, मार्ग स्मशानाचा. महाल उंच बांधून त्यावर, शोभे कळस सोन्याचा. महाल तोही कोसळेल मग,
मार्ग स्मशानाचा. पुढचा दोहा 42वा ऐकूयात. मंछी हुआन छूटिए जीवर मेरा कार. जिह जिह डाबर हूँ फिरो तिह तिह मांडे जाय. मंछी हुआन छूटिए जीवर मेरा कार. जिह जिह डाबर हूँ फिरो तिह तिह मांडे जाय. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. जीवर, जीवर म्हणजे धीवर म्हणजे कोळी. डाबर, तलाव. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर मी मासा झालो तर कोळी माझा काळ बनतो. मी ज्या ज्या तलावात जाईन तो तिथे येऊन जाळे पसरतो. या काळाने फक्त मनुष्य जीवनालाच ग्रासला आहे का? नाही, तो तर सर्व जीवांनाच ग्रासतो. मासा जसा कोणत्याही तलावात गेला तरी कोळी तिथे आपलं जाळं घेऊन हजरच असतो. जीव मासा झालाय तर काळ हा कोळी होऊन त्याला ग्रासतो. पक्षी झाला तर पारधी होऊन ग्रासतो. त्याचप्रमाणे काळ हा प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या रूपात ग्रासतच असतो. इथे कबीरांनी काळाला कोळ्याच्या रूपात आणि जीवाला माशाच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी आणि ह्या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात. अनेक रूपे धरून ये काळ कलावंत. तू मासा तो कोळी बनतो टपून करीतो अंत. अनेक रूपे धरून ये काळ कलावंत. तू मासा तो कोळी बनतो टपून करीतो अंत.